डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर आणि आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर सामाजिक समता, राजकीय सहभाग तसेच आर्थिक, सामाजिक, राजकीय लोकशाही सदृढ केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं की या देशामध्ये जर शोषित असलेला समाज जर न्यायाने, ताठमानेने उभा करायचा असेल तर या देशामध्ये आर्थिक क्रांती होणे पण गरजेचे आहे. आर्थिक समानता मिळणेही गरजेचे आहे. यासाठी ते राजकीय, सामाजिक चळवळीसोबत समाजाची आर्थिक उन्नती झाली पाहिजे. समतेच्या तत्त्वावर न्याय मिळाला पाहिजे. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटायचे की देशाच्या संपत्तीचे राष्ट्रीयकरण झाले पाहिजे. शेतींचे, जमिनींचे राष्ट्रीयकरण झाले पाहिजे. या तत्त्वानुसारच बाबासाहेबांनी आपले कार्य पुढे नेले. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक राजे महाराजे त्यांना जमिनी दान करायच्या, आर्थिक मदत करायची. यानुसारच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजातील तरुणांसाठी शिक्षणाच्या सोयी करण्याचं ठरवलेलं होतं. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठवाड्यामध्ये शिक्षणाचा प्रभाव. तसेच वडार राजाने, जे कर्नाटकचे होते, त्या वडार राजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जवळजवळ 1500 एकर जमीन दिली होती. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधनात्मक संस्था काढणार होते. डॉक्टर बाबासाहेबांचा जर अभ्यास केला तर या गोष्टी समजून जातील. धन्यवाद. जय भीम. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.